विकास म्हणजे भकासच आहे आमचा लातूर जिल्हा. एका टर्म मध्ये 5 वर्ष असतात, 5 वर्षातले 4 वर्ष 11 महिने ते बाहेर असतात. एकही त्यांनी विकास या लातूर शहरासाठी केलेला नाही. आज भाजपा सरकार निकलनी है, दूसरी कांग्रेस सरकार इसकी मम्मी है. लोकशाही मराठीच्या आवाज लोकशाही या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी सचिन बडे आणि आज आपण आलेलो आहोत लातूरमध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लातूरचा एक महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. मात्र त्यानंतर लातूरची काय अवस्था आहे, आज काय म्हणतंय लातूर आणि काय आहे लातूरकरांच्या भावना, आपल्यासोबत जर पाहिलं तर आपण कॅमेरा फिरवल्याच्या नंतर दिसत असतील हे या लातूर नगरीतील हे महत्त्वाचे नेते असणार आहेत. कारण ह्याच नेत्यांनी या स्थानिक राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हेच ते नेते आहेत जे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या राजकारणामध्ये विविध प्रकारचे डावपेच जे असतात हेच ते नेते खेळतात. मात्र मोठ्या नेत्यांना विजय करण्यासाठी या नेत्यांचा सुद्धा महत्त्वाचा रोल असतो, महत्त्वाचा वाटा असतो. मात्र प्रामुख्याने आपल्याला जाणून घ्यायचंय या शहराचा विकास झालाय का. कारण विकास जर असेल तरच सर्वसामान्य जनतेचे कुठेतरी प्रत्येक दिवस हे चांगले असतात, जीवनदायी जे जीवन म्हणतात ते चांगले दिवस जातात. मात्र प्रामुख्याने पाहिलं काय आहे लातूरात, विकास झालाय का ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक आहेत. काय सांगाल, शहराचा विकास झालाय? मी सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या पुढे मी सांगू इच्छितो की आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे त्यांनी या ठिकाणी जे सत्तेमध्ये असणाऱ्या सर्व सत्ताधाऱ्यांनी या लोकांनी सांगितलं होतं की इथला विकास सगळा होईल. तळागाळातील जे काही असणारे रस्ते असतील, नळ पाणी योजनेचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न आम्ही सोडवू. इव्हन शिक्षकांचे काही पेन्शनचे प्रश्न असतील ते पेन्शनचे देखील प्रश्न आम्ही हाताळू. अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी सर्वच सत्ताधारी ज्यांनी या निवडणुकीमध्ये यश प्राप्त केले त्या सर्वांनी आश्वासन दिले होते. मात्र आता मी एक सांगू इच्छितो की प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये जर आपण गेलं तर जी पाईपलाईन त्यांनी केलेले आहेत खड्डे आहेत, म्हणजे रस्ते दुरुस्ती केले आणि पाईपलाईनच्या नावाखाली पूर्ण खड्डे केलेले आहेत. म्हणजे एकही वाहन व्यवस्थित सुरक्षित त्या वार्डमध्ये जाणार नाही. हा पाण्यासाठीचा केलेला रस्त्याचा जो विकास आहे तो आपल्याला कुठेही दिसत नाही. 2 महिन्याच्या ह्याच्यापासून आपण पाहतोय कुठलंही पाणी योजनेचा असेल किंवा लाईट बिलाचे जसे आहे तसे उलट लाईट बिल या 2 महिन्यामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी किंवा नेते देखील आपल्याला दिसत आहेत. भाऊ काय सांगाल, आरोप केला जातोय विकास झालेला नाहीये. याआधी सुद्धा या भूमीमध्ये मोठे नेते होऊन गेलेत, मात्र विकासाचं काय? लातूर शहरामध्ये जे स्थानिक आमदार आहेत, शहर आमदार यांनी विकासाच्या नावानं गेली 3 वर्ष झालं, 3 टर्म झालं त्यांनी निवडून येत आहेत, पण एकही त्यांनी विकास या लातूर शहरासाठी केलेला नाही. विलासराव साहेबांचं नाव घ्यायचं, त्यांचा वारसा मी जपत आहे म्हणून मला निवडून द्या, हे सारखं प्रत्येक टर्मला ते सांगत आहेत. पण विकासाच्या नावानं बोंबाबोंब आहे, ते कुठेही विकास करताना लातूरच्या जनतेला दिसलेले नाहीत. बरं, प्रामुख्याने पाहिलं तर विकास कुठे, विकास हा शब्द खास करून मोदीजींनीच सर्वांसमोर मांडलेला होता. सर मी सांगू इच्छितो आपल्याला गेल्या 15 वर्षांनी स्थानिकचे आमदार हे सर रेग्युलर 30 टर्म आमदारकीचे लातूरसाठी काय काम केलं त्याच्यापेक्षा त्यांनी त्यांच्या अजेंडेमध्ये जे जाहीरनाम्यामध्ये जे विषय मांडला होता तर ह्यावेळेस त्यांनी वचनपूर्तीमध्ये काय सिद्ध केलं, काय 15 वर्ष केले हे त्यांनी सांगावं. मुळात लातूरकर म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा कार्यकर्ते आम्ही काम करत असतो 15 वर्षामध्ये त्यांना कुठलेच मोठी परियोजना आणता आली नाही. लातूरकरांसाठी गटार, नाली, रोड याचा विषय संपित आला नाही. वारंवार साहेब विलासराव साहेबाच्या नावानं भावनिक करायचं, जगूया सपने साहेबाचे म्हणायचे, लातूरकरांना मतदान मागायला जायचं. पण तुम्ही 15 वर्ष इथं अवेलेबल नाहीत. एका टर्म मध्ये 5 वर्ष असतात, 5 वर्षातले 4 वर्ष 11 महिने ते बाहेर असतात, मुंबई, पुणे, कुठं फॉरेनला. आणि पुन्हा नंतर 1 महिना येतात कॅम्पेनिंग करून आपलं विधानसभा लढायचा प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी भेटतात का? 15 वर्ष झालं, 15 वर्षात त्यांनी कुठल्या वार्डात, गल्लीत, कुठल्या सर्वसामान्य नागरिकाला भेटले का? मग यांना खरंच नैतिक अधिकार आहे का लातूरची विधानसभा लढण्याचा? अधिकार आहे का निवडणूक लढण्याचा, असा आरोप केला जातोय. एकीकडे राज्यातलं चित्र पाहिलं, राज्य सरकार आहे त्या ठिकाणी तुम्ही आरोप करतात की राज्य सरकार चांगलं काम करत नाही, मात्र इथं तुमच्यावर आरोप केला जातोय की तुमच्या काळात कार्य होत नाहीयेत किंवा काम योग्य नाही झाले. कसं आहे, माझ्या मित्रांना नेहमीच सवय लागली आहे विरोधात बोलायची. साहजिक आहे, ते विरोधक आहेत. आता ते सांगतात 15 वर्षाचा हिशोब. 15 वर्षाच्या हिशोबामध्ये 15 वर्ष कोणी सतत आमदार नसतं, त्याला दर 5 वर्षाला जनतेच्या समोर जावं लागतं. पहिल्या 5 वर्षाचा रिझल्ट म्हणून जनतेने लातूरच्या दुसऱ्यांदा त्यांना निवडून दिलं, दुसऱ्यांदाचा रिझल्ट म्हणून तिसऱ्यांदा निवडून दिलं, आता तिसऱ्यांदाचा रिझल्ट म्हणून चौथ्यांदा निवडून देतील. आता ते सांगतात की विकास नाही. लातूरमध्ये 2400 कोटी रुपयांचा विकास निधी मागच्या 5 वर्षामध्ये माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या विविध हेडखाली लातूर शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपये लातूरकरांसाठी त्यांनी आणून दिले. हा झाला विकासाचा भाग. आता नैतिकतेच्या आधारावर ते काहीही आरोप करतायत.
अहो मला सांगा, एखादा आमदार जर तो त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर राहिला तर लोक त्याला निवडून देतील का? लोक 3-3ला निवडून देतात, तरी ते आरोप करतायत. साहजिक आहे त्यांचा बलिष्ठ. वंचित बहुजन आघाडी आहे ना सत्तेत ना पॉवर मध्ये, मात्र प्रत्येक वेळा. बाबा काय सांगाल, काय चालू आहे तुमच्या लातूरमध्ये? लातूरमध्ये मी लातूर ग्रामीणचा आहे. आणि ग्रामीणची हवा जर पाहायची असेल तर तुम्ही चार चाकी घेऊन या आमच्या गावाकडे. बरं, पण आपल्या तुम्ही पाहिलंय भरपूर उन्हाळे खाल्लेत, विकास झालाय का आपल्या इथला? अहो ते सांगू लागलं ना, गाडी चार चाकी जर फिरत असेल तर रस्त्या खड्डे चुकून जावं लागतंय, कुठं तर सडकेच्या खाली जावं लागतंय. हा अपघात एवढे वाढलेले तर तुम्ही पेपरमध्ये वाचले असेल, अपघातामध्ये 6 वारले, 5 वारले, 3 वाजले. आणि विलासरावचा मी एक चांगला मित्र होतो. जिल्हा परिषदला विलासरावला पहिल्यांदा मी निवडून आणलो होतो. पण विलासरावची जी पोरं आहेत का, हे बापाच्या नावावर जगू आले, ते त्यांचं कर्तव्य काही नाही. हो फॅक्ट बस. अमित विलासराव देशमुख, धीरज विलासराव जिवंत असताना यांना बापाची कधी आठवण झाली नाही. विकास म्हणजे भकासच आहे आमचा लातूर जिल्हा. बरं, हे कौतुक करते त्यांच्या जिल्ह्याची, कारण कामच झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बेरोजगारीचा प्रश्न केंद्र सरकारवर वारंवार काँग्रेसनं केलेला आहे, मात्र ती स्थिती काय आहे तुमची? एकंदरीत त्यांनी जसं म्हणलं की MIDC मध्ये आमच्या साहेबांचे कारखाने आहेत, तर मग माझा ह्यांना प्रश्न आहे की लातूरचे पोरं मुंबई पुण्याला का जातात? मराठवाड्यातली सर्वात मोठी तरुणाई मुंबई पुण्याला जाते, कारण इथलं विकास झालेलाच नाहीये. विकास फक्त आमच्याकडे विकास कारखाना, विकास बँक अशा पद्धतीनं झालेला आहे. 15 वर्षापासून तेच आमदार राहिलेले आहेत. आमच्याकडे लातूरला सांगायचं झालं तर लातूरला जिल्हा रुग्णालय नाही. स्थानिक आमदार म्हणतात की आम्ही करू, तुम्ही करू, पण कोण केलं नाही आतापर्यंत. ही मोठी शोकांतिका आहे, जिथे की आमचे आमदार हे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, तरी काही झालं नाही. झालं MIDCला तर तुम्हाला लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी, जिथून की अख्ख्या देशाला रेल्वे देणार होत्या, ते काही झालंच नाही. तिथे रोजगाराचं बोलले होते, म्हणजे रोजगाराच्या नुसत्या थाप आहेत, रोजगार कुठंच नाहीये. अहो आताच आमच्या सहकारी मित्रांनी दाखवले, या लातूर शहराचे विद्यमान आमदार सन्मान्य अमित भैया देशमुख यांनी गेल्या 5 वर्षात 2400 कोटी रुपये लातूर शहराच्या विकासात वेगवेगळ्या स्कीम खाली 2400 कोटी रुपये आणले. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, 3 वेळेस आमदार उभे होते का मला सांगा? या लातूर शहरातल्या गोरगरीब, दीनदलित, शोषित, वंचित तमाम शेतकऱ्याच्या निधी आणला असं तुम्हाला म्हणायचंय. आता आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. हे म्हणतायत की यांनी भरपूर निधी आणलाय, काय सांगाल तुम्ही? काय आता तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात, काय तुमची भूमिका? मला काय म्हणायचंय, महापालिकेला प्रशासन नियुक्त आहे, पण ह्या महापालिकेला हा निधी जी आहे भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुचवल्यामुळे इथल्या पालकमंत्र्यांनी हा निधी दिले. 350 कोटी रुपये भूमिगत गटारीसाठी दिलेत, रोड नालीसाठी निधी दिलेत. ती पत्रक घेऊन आलेत आणि ह्यांनी सुचवलेत आणि ह्यांच्या भयाने आणले म्हणून दाखवले. ती पण हा प्रशासनानं, आम्ही प्रशासनाला इथल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुचवलेला फंड आणि बॅनर यांनी दाखवत फिरत. हा इथला आमदार जातीवादी आणि दलित विरोधी आहे. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो, इथल्या 72 इंची फुटाला त्यांनी विरोध केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला. त्या पुतळ्याला विरोध केला 75 फुट. त्याचा विधानसभेतला हा फोटो लाईव्ह आहे, विधानसभेतला त्याचा व्हिडिओ, की 2 पुतळे असताना एक पुतळा असताना दुसरा पुतळाची काय गरज? हा जातीवादी आहे. हे पुसून काढण्यासाठी कुठं तर त्या पडलेल्या उमेदवाराला घेऊन दलित लोक त्याच्या सोबत येणार नाहीत. जातीवादामुळे सुद्धा विकास रखडला जातो असं म्हणतात. तुम्ही काय सांगाल? जातीवाद जो आहे तो प्रामुख्यानं पाहिलं तर एक समाजासाठी पोखर म्हटली जाते, कीड म्हटली जाते, आहे तसं प्रत्यक्षामध्ये का विकास या कारणामुळेच कुठलाय? काँग्रेसचा खरा मतदार म्हणजे दलित आणि मुस्लिम. आपण पाहिला तरी खरा जातीवादी पक्ष म्हणलं तर काँग्रेसच मानेन, कारण की जिथं जिथं काँग्रेसला मतदान आहे तिथं दलित आणि मुस्लिम झोपडपट्टीतच आहेत. आमच्या संजय नगर, इंदिरानगर, राजूनगर, कोइलनगर यांचे कबाले भेटले नाही, त्यांना घरं स्वतःचे होते. म्हणजे गरीबाचे लेकरं शिकले तर उद्या शिकून यांना मतदान करणार, दारूला ठेवायचं, शिक्षण द्यायचं नाही, म्हणून हे काम 15 वर्ष झाली यांची सत्ता आहे. आम्हाला मान्य आहे, साहेबाच्या नावावर आम्ही आतापर्यंत मतदान केलं, पण आता करणार नाही. मी यांना विचारू इच्छितो, यांची भावना काही चुकीची नाही, यांना नगरसेवक पद घ्यायचे तर म्हणून हे भैयाबद्दल चांगलं बोलत आहे, त्याला आम्ही काही वाईट म्हणत नाही. आणि मी अगदी ताकदीनं सांगेन की लातूर शहरामध्ये अमित देशमुख नावाप्रती एक कारखाना किंवा एखादं मोठं प्रोजेक्ट 7 मजली 8 मजलीचं यांनी दाखवावं, म्हणजे माझ्यासारखा जो उमेदवार छत्रपती संभाजीराजेंनी दिलाय तो उमेदवार माघार घेईल. फक्त यांनी मला एक काम दाखवावं. 500 कोटी, 1000 कोटी, 2400 कोटी चालू आहे ना, कागदाचं नको, आम्हाला रस्त्यावरचं जागेवरचं काम पाहिजे, ती दिसलं पाहिजे.
आता तुम्ही सत्ता तुमच्याकडे आहे, नेते तुमच्याकडे आहेत, मात्र आरोपही तुमच्यावरच होत आहेत. मोठे प्रोजेक्ट आलेले नाहीयेत, बिल्डिंग ज्या आहेत मोठ्या मोठ्या बनलेल्या नाहीयेत. लातूर जिल्ह्याचा जर अभ्यास तुम्ही केला, लातूर जिल्ह्याची पार्श्वभूमी पाहिली, मराठवाड्याचा अभ्यास केला, लातूर हे मराठवाड्यातले कॅपिटल सिटी म्हणून आज ओळखलं जातं. त्याचं कारण आहे लातूरच्या नेतृत्वाने केलेला विकास. अमित देशमुख साहेबांनीचा जर पाहिला तुम्ही, ज्यावेळेस ते राज्यमंत्री होते, 1350 मेडिकल दुकानदाराचा प्रश्न होता, ते आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून निकाली काढले. ते ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस त्या ठिकाणी 33 वर्ष मराठवाड्यावर अन्याय होता. तो अन्याय पुसून काढण्याचं काम विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमितराव देशमुख यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला न्याय मिळवून दिला. देण्याचं काम काय न्याय मिळालाय मराठवाड्याला तुमच्या काळात? मराठवाड्याला न्याय तर मिळालेलाच आहे, परंतु आता जे आमचे मित्र म्हटले, ज्यांना 72 फुटाचा पुतळा आहे का 72 इंचाचा पुतळा आहे हे माहित नाही, त्यांनी दलिताच्या भावनेबद्दल बोलू नये. त्या खासदारांनी ज्या खासदारांनी तो पुतळा मंजूर केला, ज्या खासदारांना उमेदवारी त्यांनी दिली भाजपकडून, त्या खासदारांनी काय आरोप केला त्यांच्यावर, दलित विरोधी कोण आहे हे सगळ्या दलितांना माहित आहे. संविधान बदलण्याची भाषा बोलणारे कोण होते, संविधानाच्या विरोधामध्ये बोलणारे कोण होते हे सगळ्या दलित समाजाला माहित आहे. त्याच्यामुळे भाजपच्या लोकांकडून दलितांनी शिकण्याची गरज नाही, आम्ही सक्षम. काय सांगाल आता या ठिकाणी जातीचं राजकारण जे आहे, आधी धर्मांचं होतं, आता जातीवर येऊन पोहोचलंय का? खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही बिघडवायचं काम या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, अहो त्यांनी 2014 सांगितलं की या देशातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या तमाम खात्यावर 15 लाख रुपये टाकतो. अहो 15 वर्ष झालं, 1500 रुपये आता खात्यावर पडला. इथं उद्या तर 1 रुपया मिळणार नाही. मी एवढं जास्त काय न बोलण्यापेक्षा, आता या लातूर शहराचे विद्यमान खासदार होते मागच्या टर्मला सुधाकर श्रांगरे साहेब भाजपचे, त्यांनी परवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रदेशाध्यक्षाच्या नाही ना कुण्या सन्मान्य राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नाही, इथं सन्मान्य अमित देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी या लातूरमध्ये फक्त विकास करू शकते देशमुख बंधू. आता या ठिकाणी आपण यांच्याकडून जाणून घेतोय काय तुम्हाला वाटतंय, झाला शहराचा विकास, कुठपर्यंत तुमची प्रगती पोहोचलेली आहे? प्रगती झाली का तुमची? हमारी प्रगति तो नहीं हुई, मगर लातूर शहर को एक यूपी बना के छोड़ा है, क्योंकि जो मौजूदा एमएलए है यहाँ का, आज दलित मुस्लिम समाज को अपने दबाव में रखकर आज वोट बैंक बनाया है. क्यों? अगर 2400 करोड़ का अगर यहाँ पे विकास होता तो क्या हमको दूसरा आमदार ठहराने की जरूरत होती? हमारे अधिकारों की लड़ाई लड़ने के लिए हम उतरते रास्ते पे. आज भाजपा सरकार निकम्मी है, दूसरी कांग्रेस सरकार इसकी मम्मी है, क्योंकि और आने वाले टाइम में अगर लातूर शहर अगर विकास की बात करें, 24 करोड़ जो सोशल मीडिया पे बताया है, इसकी पूरी गिनती कराए, कौन कराए, फिर आगे हमसे बात करें. विकास तो दूर की बात है, अगर दलित समाज या मुस्लिम समाज के साथ अगर थोड़ी सी अगर मीठी बात करें या साथ देने का भी काम करेंगे तो दोबारा हमको यहाँ पे कैंडिडेट ठहराने की जरूरत नहीं है. सर प्रामुख्याने भाजपवर आरोप केलाय, तुमच्यावर आरोप केलाय, तुमचेच बांधव आहेत ते. हे लातूर शहर मतदारसंघातले आमदार हे मुस्लिम आणि दलित समाजाला हे 1 नंबरला त्यांची जी सुरक्षा आहे हे आधी देतात. लातूर शहरामध्ये आजपर्यंत जातीय दंगल झाली नाही, कधीही झाली नाही. आणि त्यांनी जी विकास केलेला आहे, सगळ्यात जास्त विकास हा दलित आणि अल्पसंख्याक भागामधल्या लोकांचा केलेला आहे. अमित देशमुख साहेब म्हणजे हे विलासराव देशमुखचा एक मॉडेल आहे. आणि जे विलासराव देशमुखाच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणामध्ये 15 वर्ष निवडून आलेले आहे. जे लोक 15 दिवसामध्ये आमचा उमेदवार घेऊन जाऊन आमच्या समोर उभा करून आम्हाला शिकवतात, 15 वर्षांना आमचा आमदार आहे अमित देशमुख साहेब. विरोधकांनी काय केलंय मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला विचारतो आता, तुम्ही काय सांगाल? आता विकास झालाय का? एक 7-8 महिन्यापाशी नव महामेळा झाला होता इथं. मला संभाजी पाटलांनी निलंगेकरनी मला काय दिलं होतं, अपॉइंटमेंट लेटर पुण्यामधल्या हिंजवडी कंपनीतलं. मी त्या कंपनीला फोन केला, मला काय म्हणले 3 दिवसात जॉईनिंग. मी 8 दिवसानं फोन केला, ते काय म्हणले फोन येईल. फोन केला, फोन आलाच नाही. 8-9 महिने झाले मला फोन आला का? मला नव महामेळावा कुठं आहे? तुम्ही बेरोजगारच राहिले? बेरोजगार आहे तुम्ही. अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला? अपक्षात मला कुठलं ना, काँग्रेसने ना, बीजेपीने ना, वंचित ना, काय रोजगार मिळाला नाही तर स्पर्धा वाढली, राजकारण उतरू लागतं. जे रोजगार देतात आम्ही. काय सांगायला रोजगाराचं काय? मला सांगा, तुम्ही आता म्हणताय विकास झालाय का?
लातूरमधले कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत. कचऱ्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ह्या सत्ताधारी लोकांना विचारा. आता रस्त्यामध्ये किती कचरा आहे मी तुम्हाला आता दाखवतो. पाणी येतंय का लातूरमध्ये? लातूरमध्ये पाणी येतंय का? लातूरमध्ये पाणी येत नाही. आपल्या जिल्ह्याचा एक व्यक्ती आमदार इथला, त्यांनी मंत्री राहिलेला विभागाचा, आरोग्य विभागाचा, त्यांनी दवाखान्यासाठी काही केलेला आहे का? काही नाही झालेला प्रश्न तो आता. आणि एक फक्त जिल्हा रुग्णालयासाठी 3.5 कोटी रुपये उपलब्ध करून देणं झालेलं नाही. अजून बरेचसे प्रश्न आहेत लातूर मधले जे घाणीत राहण्याची वेळ आली असं दादा म्हणतात. घाणीत राहावं लागते तुम्हाला? हा, घाणीत राहावं लागते खूप. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही, त्याची विल्हेवाट नाही, लोकांना रोगराई होत आहे त्याच्यापासून. घाणीत राहावं लागते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 वर्ष झाले लातूरचा आतापर्यंत अद्याप विकास झालेला नाही. विकासच झालेला नाही असं म्हणताय. आता तुमच्या काळात विकास होत नाही, विकास झालेला नाही. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला जातो. 2-2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना 120 कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाला मंजूर केले. जिल्हा रुग्णालयासाठी जागा कृषी महाविद्यालयाची घेण्यात आली. कृषी महाविद्यालयाला 3 कोटी फक्त 3 कोटी ट्रान्सफर करायचे होते. पण 2.5 वर्षाच्या या महायुतीच्या काळामध्ये ते 3 कोटी यांना देणं झालं नाही. GR काढला या सरकारनं. निवडणुका लवकर आहेत म्हणून GR काढला. GR 60 दिवसात लॅप्स होतो. 60 दिवसात GR लॅप्स झाला. पण जिल्हा रुग्णालयाला 1 रुपया सरकारनं दिला नाही या महायुती सरकारनं. एकीकडे आमदार आहेत, मात्र आरोप तुमच्यावर केला आहे की तुमच्या सरकारनं निधी दिलेला नाहीये, त्यामुळे बरेचसे आरोग्य विभागाची कामं राहिलीत. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेबांनी सगळ्यात जे फंड दिला त्याचे बॅनर लावले. मला सांगा यांच्या आमदारांनी 15 वर्षात काय केलं? आमच्याच दिलेल्या फंडाचे बॅनर लावून टाकले. लातूरमध्ये कचरा प्रश्न सुटाय नाही, विकासाचा प्रश्न सुटाय नाही. विलासराव साहेब गेल्यापासून अमित देशमुखना 300 कोटी 400 कोटी 500 कोटी जसं संभाजी पाटलांनी आणले असतील, अभिमन्यू पवार साहेबांनी आणले असतील, ग्रामीणचे आमदार आमचे रमेश अप्पा कराड असतील किंवा तिकडे निधी आणलाय. तुम्ही निधी आणला असं म्हणताय. काय आणलं यांनी दाखवा की अमित देशमुख काय निधी आणलाय. 2019ला प्रस्थापितांनी, मी या ठिकाणी बोलतो, घराणेशाहीची जी सरकार होती यांची, प्रस्थापितांनी 2019ला लातूरला वायफाय करू, लातूरला शांघाई करू, लातूरला हे करू, लातूरला ते करू, काहीच केलेलं नाही लातूरला. या ठिकाणी त्यांनी लातूरला फक्त विकासाच्या नावानं गळा दाबण्याचा व त्या विकास नावाचा बलात्कार केलेला या लोकांनी. लातूरला काय आणलं म्हणे नेमकं? अहो 15 वर्ष झालं साहेब या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क वरून म्हणतात तुम्ही तुट्ट्या चालू करा, मी उजनीचं पाणी घेऊन येलोय. यांच्या बंगल्यावर तर पाणी आले का बघा. त्या आधी तुट्ट्या गंजून गेल्या तुट्ट्या. आता प्रामुख्याने पाहिलं तर एक मुद्दा तो म्हणजे एक आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेऊन एक महत्वाची भूमिका घेतलेली होती. नेते वेगळी भूमिका घेतात किंवा नेते आपापली मतं मांडतात. तुम्ही कार्यकर्ता म्हणून, एक स्थानिक नेता म्हणून मराठा समाज बांधवासंदर्भात काय विचार करता? मराठा संदर्भामध्ये किंवा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण तो आरक्षण मिळत असताना जे ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजामधनं मिळू नये हे सरदेव बाळासाहेब आंबेडकरांची पूर्वीपासूनच भूमिका आहे. आणि या ठिकाणी विकासाच्या बाबतीत जर बोलत असेल तर आता आमच्या बांधवांनी सांगितले की 2400 करोड रुपयाची योजना लातूरमध्ये आणलाय, पण ही फक्त कागदावर आहे. कुठल्याच प्रकारची योजना नाही. आज जर लातूर शहरामध्ये जर बघायचं गेलं, तर असं 2 व्हीलरवर जाता येत नाही. 2 व्हीलर व्यवस्थित जाते नाही. इथं वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, लातूर शहरावर एक मोठं संकट कोसळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी लातूर शहराचं UP बिहार झालेलं आहे. प्रत्येक गाडीचं काय सांगताय? इथं इतकं मर्डरचे प्रमाण इथं वाढलेले आहेत, इथं खुनाचे प्रमाण वाढलेले आहेत. इथला भाजपचा जो पालकमंत्री आहे इथं आणखीन तोंड दाखवलेलं नाही. दलित हत्याकांड इथं इतके प्रमाण झालेले आहे. पालकमंत्री म्हणून काय तुम्ही बोलणार आहो का तुम्ही? सत्तेमध्ये मी मचमच चालू आहे, बोलायच्या ह्याच्यामध्ये मचमच चालू आहे यांचं. यांचा स्वतःचा एखादा उमेदवार भेटणार, काँग्रेसचे उमेदवार घेऊन यांनी पुढे राहणारी भाजपवाले. आता ते चाकूरकर म्हणून जे आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत? त्यांची पार्श्वभूमी कुठली आहे? काँग्रेसची आहे. ह्यांना स्वतःचं काहीच अस्तित्व नाही. ह्यांच्या झेंड्यामध्ये जर बघितलं का भाजपच्या, तर हिंदू मुस्लिम वादावर झेंडा उभा आहे यांचा, ह्या भाजपचा. इतके जातीवादी आहे ते भाजपवाले ह्या लातूर मधले. पण गोलाईमध्ये दलित मुस्लिम, इथल्या हिंदू आणि मुस्लिम मध्ये जो काही इथं दंगा फसाद करणं, ह्याला माणसात माणूस ठेवायचा नाही भाजपवाल्यांना. या मुद्द्यांमुळे विकास मुद्दा बाजूला सारला जातोय का, की जाणीवपूर्वक मुद्दे वर काढले जातात का?
या लातूर शहरामध्ये गेल्या 50 वर्षापासून विलासराव देशमुख साहेबाच्या काळापासून ज्याला धर्मनिरपेक्ष म्हणतात हे इथं राज्य आहे. जर कोणी सेक्युलरिझम आहे इथं आणि इथं आमच्या हुजूरबद्दल ज्यांनी केलं पक्षानं खंडन केलंय. आमचे लोकसभेचे खासदार शिवाजीराव काळगे यांनी त्या दिवशीच पत्र देऊन खंडन केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षानं राज्य सरकारनं तिथून विरोधात तिथून खंडन केलेलं आहे. आमच्या राज्याचे नानासाहेब पटोले यांनी निषेध केलेला आहे. प्रामुख्यानं बेरोजगारीचं जे संकट आहे ते दूर झाले. तुम्हाला नोकऱ्या मिळत आहेत किंवा तुमचे नेते इथं आहेत. पोरांचं काय चालू आहे? 300 वर्षामध्ये 365 दिवस असतात. 365 दिवसापैकी 288 दिवस आमदार अमित देशमुख इथे अवेलेबल राहतात. परंतु आपली जाणून घ्यायची मानसिकताच नाही. आपण कामगार इथं एकमत ऑफिसला भेटा आणि एकमत ऑफिसला बघितल्यानंतर आपण बघा तिथं पूर्ण रेकॉर्ड भेटेल की साहेब किती दिवस इथं आहेत, किती दिवस त्यांनी ओपनिंगसाठी घातलेत, किती दिवस मेळाव्यासाठी गेलेले आहेत. शहरातला विकास कुठपर्यंत पोहोचला? विकास झाला की शहरात? काहीच नाही विकास. कारण बघतोय आपण आतापर्यंत महिला सुरक्षा किंवा महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मांडून घेण्यासाठी कुठलाही मंत्री आतापर्यंत आलेला नाही. त्या सॉल्व्ह करण्यासाठी तर नाहीच नाही. महिला सुरक्षाचा प्रश्न आहे लातूरचा, स्त्री भ्रूण हत्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर महिलांच्या शोषणीकरणाचा प्रश्न आहे. 4 वर्षाच्या मुलीपासून ते 74 वर्षाच्या महिलेपर्यंत इथे चालू असलेले अपराध हे बंद होत नाहीयेत लातूर शहरामध्ये. गंभीर समस्या आहे. तरुण म्हणून काय सांगाल, नागरिक म्हणून काय सांगाल? लातूरची अशी ही नाही आपली अवस्था नाही सर. यांनी आपापसात भांडत आहेत. थोडक्यात ही वंचित पक्ष सोडून जर पाहिलं तुम्ही 5 वर्षामध्ये प्रत्येक सत्तेवर आलाय पक्ष, परंतु प्रत्येक नेत्याचं गुणगान गाण्यामध्ये व्यस्त आहेत. ह्यानं म्हणतो मी एवढं आणलं, ह्यानं म्हणतो मी तेवढं आणलं, पण आपण बेरोजगारी कुणीच बोलणार झाले ना, अर्थव्यवस्थेवर बोलणार झाले. यांनी काय केले सर, एकनाथ शिंदे सरकारनं काय केले, 3000 रुपये दिले लाडक्या बहिणीला, त्याचा 13 डबल केले. किती नागरिकाला अवस्था झाली आता दिपोलीला. त्याच्यानंतर काय केले सर, लातूरमध्ये 5-6 प्रकरण झाले मर्डरचे. त्याच्यानंतर एकही तर आमदार जाऊ द्या, पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनने काय केलं, अशी व्यवस्था सर पूर्ण तोड नाही सर. हे जनतेचे प्रश्न आहेत आणि या जनतेच्या प्रश्नांना घेऊन आपण लातूर या ठिकाणी आलेलो होतो. जनतेने सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत. त्यांची जी महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे रोजगार देण्यात यावेत, विकास व्हावा, सोयीसुविधा असायला हव्यात. मात्र जे काही बेरोजगारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि बेरोजगारी सोबतच या ठिकाणी गुन्हेगारी जी आहे ती वाढलेली आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातंय. मात्र प्रामुख्याने लोकांना विकास हवाय, सुरक्षित शहर हवंय, रोजगार हवेत आणि एकमेकांची साथ हवी. अन्यथा या ठिकाणी जर असंच भांडत राहिलं तर विकास हा खड्ड्यात जाईल, मात्र अपराध हा पुन्हा वर येईल. सचिन बडे, लोकशाही मराठी, लातूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.